आज मी बनवतीये बिना तेलाची पूर्ण थाळी। सगळ्यात आधी डाळ भाताचा कुकर लावून घेते। मूग डाळ आणि तूर डाळ घेतली आहे। भातामध्ये मीठ आणि डाळीमध्ये हळद हिंग घालून याच्या मी 4-5 शिट्ट्या करून घेते। भरलेलं वांग तेही बिना तेलाचं बनवते। लसूण खोबरं कोथिंबीर आलं हे पाणी न घालता वाटण बनवून घेतलं। शेंगदाण्याचं कूट 2 चमचे आणि हा आपला खास कांदा लसूण मसाला। या नंबरला व्हॉट्सअप करून तुम्ही मागवू शकता। हा मसाला घातला, पाणी तेल न घालता असंच मिश्रण मिक्स करून घेतलं। इथे मी वांगी घेतली आहेत, स्वच्छ धुवून मधून कापून घ्यायची, किडकी नाही आहेत याची खात्री करून घ्यायची आणि यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे। सगळ्या वांग्यामध्ये मी इथे मसाला हा भरून घेतलेला आहे। एका बाजूला पाणी उकळायला ठेवलंय, त्यामध्ये हे स्टँड ठेवायचं, त्यात वांगी ठेवून झाकण ठेवून 15 मिनिटे वाफवून घ्यायची आहेत। इथे डाळ शिजली आहे, घोटून घ्यायची। कढईमध्ये तेल तूप काही न घालता डाळ घालायची, पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ, गूळ, ओलं खोबरं कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून शिजवून घ्यायचं। घट्ट डाळीचं वरण किंवा डाळ तयार आहे। इथे वांग पण मऊसूत शिजलंय, फुलके बनवलेत, बिना तेलाचं पूर्ण जेवण तयार आहे।